घाटात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। सलग सुट्ट्या आल्यानं मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याकडून मुंबईला जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होतात। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेलेत। सूरज, आता सकाळपासूनच आपण या बातम्या बघतोय। सकाळपासूनच लोणावळ्याच्या घाटात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। काय आत्ताचे अपडेट्स आहेत, काय तिथली परिस्थिती आहे? वाहतूक सुरळीत व्हायला किती वेळ लागू शकतो? सध्या जर का पाहायला गेलं तर आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे। त्यामुळे आजपासून शुक्रवार, शनिवार, रविवार अशा सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे लोक जे आहेत ते कुठेतरी लोणावळा आणि खंडाळा या दिशेने, पुण्याच्या दिशेने जास्त लोक जायला निघालेले आहेत। आणि त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती सकाळपासूनच 8 वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कोंडी जी आहेत या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळत आहे। जर का पाहायला गेलं तर खालापूर टोलनाक्यापासून ते लोणावळापर्यंत मोठ्या प्रमाणात जी ट्रॅफिक कोंडी आहे ती झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे जी वाढती उष्णता आहे, वाढतं तापमान आहे, त्यामुळे कुठेतरी याचा फटका जो आहे तो या इकडच्या वाहन चालकांना बसलेला आहे। आणि अनेकांची वाहनं जी आहेत इंजिनवरती मोठ्या प्रमाणात दबाव आल्यामुळे इकडे मोठ्या प्रमाणात वाहन जे आहेत ते बिघडलेले आहेत, वाहनं थांबलेले आहेत, इंजिनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिघाड आलेले आहेत। आणि यामुळे वाहतूक कोंडी तर आहेतच आणि त्यामध्ये वाढतं तापमान असेल, उष्णता असेल, मोठ्या प्रमाणात ऊन देखील आहे। आणि त्यामुळे कुठेतरी वाहनांची देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जी वाहनं जी आहेत ती बंद पडलेली आहे। त्याचा फटका जो आहे तो इकडच्या प्रवाशांना या ठिकाणी आपल्याला बसलेला पाहायला मिळत आहे। आता पाहणं हे महत्त्वाचं आहे, कारण जोखमीचं काम आहे। पोलिसांना ट्रॅफिक क्लिअर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। मोठासा एक टास्क पोलिसांसमोर आहे, कारण थोड्या वेळातच मिसिंग लिंक रोडचं जे आहे ते या ठिकाणी लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि मिसिंग लिंक रोडचं जे आहे ते उद्घाटन करणार आहेत। पण याच्यावरती सावध जे आहे ते ट्रॅफिकचं आहे। खूप प्रचंड ट्रॅफिक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। मोठमोठ्या किलोमीटरच्या लांब रांगा ज्या आहेत या ठिकाणी सध्या। अगदी सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर आढाव्याबद्दल। तर आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पुणे आणि मुंबई रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे।